असल्या तरी बापाची मुलं ही वडाच्या झाडासारखी जमिनीवर खोलवर रुजलेली आहेत आणि वरती असं काही विस्तीर्ण झाड आहे त्या झाडाच्या सावलीला अत्यंत घनदाट अशी सावली या झाडाला दिलेली आहे। या झाडाला गोड फळं दिली, या झाडाला सुगंधी फळं दिली आणि म्हणून त्यांची पुण्याई ते संस्कार त्या परिवारानं जतन केलेले आहेत आणि आजचा हा श्राद्ध प्रसंग आहे। 1 वर्ष झालं त्यांना बेरूपाने जाऊन मरावे परी कीर्ती रूपे उडावे, असून नसावे नसून असावे तरीच यावे जन्म नवा या न्यायाप्रमाणे बाबा वागले। धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ बाबांनी साध्य केलेले आहे आणि अशा या कष्टातून सूर्य करणाऱ्या बाबांचा हा वर्ष श्राद्ध विधी आहे। अनेक पै पाहुणे मान्यवर सर्व नातेवाईक बाबांना आदरांजली व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। म्हणून आमच्या गुरुमाऊलींच्या स्कूल त्यानंतरचा हा माझा पहिलाच कार्यक्रम आहे। पदारी सेवा गोड करून घ्या। शिवारी जगामध्ये सगळ्या वस्तू विकत मिळते परंतु आई वडील आणि संस्कार या गोष्टी कुठे विकत मिळणार नाही। जे उपजतच आई वडिलांकडून येतं, जे पूर्वी बक्षिले आई बापाने हा पिंड तयार होते तयापासून संस्कार हे उपजत त्या घराण्यामध्ये आलेले असतात। म्हणून धन्यतयाची माता प्रसंगी जन्म दिला करुण पिढीचा उद्धार करतो। आपण जर रामदास बाबांच्या मूर्तीकडे जर पाहिलं फोटोकडे अत्यंत सोजवळ, अत्यंत सात्विक, अत्यंत नेटका प्रपंच कष्टातून स्वर्ग केला आणि परमार्थाची सुद्धा त्यांच्याकडे पाहिल्यानंतरच जाणवतं। अत्यंत चांगल्या प्रकारचा परमार्थ, मनापासून भक्तिभाव असलेला परमार्थ त्यांनी केलेला आहे। या काळ्या आईची सेवा करत असताना सर्व पै पाहुणे नातेवाईक सर्वांना प्रेमाची सावली दिली आणि म्हणून असा भाग झाला जगामध्ये आपल्या सुपुत्रांना खूप चांगल्या प्रकारे संस्कार त्यांनी केले, वाढवले, स्वतः कष्ट केले, खूप कष्ट केले। त्याच काकांनी जे सांगितलेलं आहे मोलमजुरी केली परंतु प्रामाणिकपणा कधी सोडला नाही। शेतामध्ये माझी खोपट लेखांसाठी नातवंडांसाठी मात्र नवीन वस्त्र घेतले, नवीन कपडे घेतले। बापासारखा जगामध्ये बापाच असतो। बापा फोडात लागलं या ठिकाणी या वास्तूसमोर बाबांनी काही कष्ट केले। बापा फोडात लागलं आणि रामदास बाबा यांच्या
तारुण्याचा काळ जर आठवला अत्यंत कष्टमय असा प्रवास बाप पुढे तू जातो काय कुटवती तुला पिता बदल जावाची काय चव सांगू तुला पिता बदल जावाची काय चव सांगू तुला ही शेतीवाडी फुलवली हा मळा फुलवला कुटुंबाला फुलवला आणि सर्व नातेवाईकांना सुद्धा प्रेमाची सावली दिली म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित आहोत कवीने हेच वर्णन केलंय ऐसा जन्म लाभला देहाची चंदन झाला भविष्य सरले तरी सुगंध दरवत राहिला चंदनाच्या झाडासारखे बाबा उघडत राहिले वर्षभरापूर्वी ते चंदन देहरूपाने संपूर्णही गेलं परंतु कीर्तीचा सुगंध मात्र तिच्या गुणांचा प्रामाणिकपणाचा सुगंध मागाशी काकांनी जे वर्णन केलं मोलमजुरी करून सुद्धा अत्यंत कष्ट करून सुद्धा जीवनामध्ये यशस्वी झाले आणि म्हणून हा सोहळा आयुष्याचे भाग्यवान बनणारा आवडते फार प्रभू त्यांच्यावर कृपा करू नर जन्मले मुनी त्याचप्रमाणे ज्यांनी आयुष्यभर बाबांची सेवा केली असे पांडुरंग दादा अप्पासाहेब दादा जावरे बाबांचे नातू प्रथमेश ऋतुजाताई बाबांच्या थोरल्या सुनबाई विजयाई बाबांच्या सुनबाई सुमनताई बाबांच्या सुनबाई मनीषाताई ज्यांनी बरोबर अत्यंत मनोभावे बाबा जोपर्यंत शरीर रूपाने होते देह रूपाने होते तेव्हा मनोभावे सेवा केली अश्विनीताई बाबांचे नातू अमोलभाऊ सोनालीताई हा सर्व परिवार ज्यांनी उभा केला साहेबांनी फार